बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्त. दुधाचे भाव तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंबेगाव तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. दरम्यान रस्त्यावरती दूध ओतून शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध केला. आंबेगाव तालुक्यामधील पिंपळगाव इथे आंबेगाव तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं रस्त्यावरती दूध ओतून दुधाचे भाव कमी झाल्यामुळे आंदोलन करण्यात आले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी सरकारवरती टीका केली आहे आणि भाजप सरकार असो की विरोधक जे ते लोकसभा निवडणुकीमध्ये गुंतले आहेत आणि शेतकऱ्यांकडे कोणालाही लक्ष द्यायला वेळ नाहीये. आज ऐन दुष्काळामध्ये शेतकरी होरपळत आहे. दुधाचे भाव हे 20 ते 22 रुपये एवढे कमी झालेत. शेतकऱ्यांना उत्पादन खर्च सुद्धा मिळत नाहीये. मात्र डेअरी पावडर उत्पादक हे शेतकऱ्यांच्या जीवावरती मोठे होत आहेत. दूध पिशवी 40 ते 50 रुपये लिटरनं विकली जाते, तर पूर्वी 160 रुपये असणारे दूध पावडर आज 230 रुपये दरानं विकली जाते. सत्ताधारी आणि विरोधक राजकारणामध्ये गुंतले आहेत आणि शेतकऱ्यांना मात्र आता कोणीच वाली उरला नाहीये. कांद्याला बाजारभाव नाहीये, उसाला FRP प्रमाणे दर मिळत नाहीये. या आंदोलनामधनं सरकारनं शेतकऱ्यांना दूध दरवाढ करून द्यावी, अन्यथा आम्हाला येत्या लोकसभेमध्ये नोटाचा वापर करावा लागेल असा इशारा बांगर यांनी दिला आहे. तसेच शेतकऱ्यांचे विविध प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, अन्यथा मोठं आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय. प्रकल्पांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय, परंतु 5-6 दिवसामध्ये याच्यामध्ये काही जर बदल झाला नाही तर मग मात्र उग्र स्वरूपाचं आंदोलन या पुढच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यावेळेला जी काही परिस्थिती निर्माण होईल आणि पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जेव्हा निर्माण होईल त्यावेळेला याला जबाबदार राज्य सरकार असेल आणि डेअरी प्रकल्प असतील, एवढाच इशारा आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी यांना देतो. आणि या ठिकाणी सर्व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी झाले. आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. अमोल जाधव, Zee24 तास, मंचर. पुण्यामधील कात्रज परिसरामधील बायोगॅस निर्मिती प्रकल्पाचं मोठ्या थाटामध्ये उद्घाटन झालंय. मात्र महिना होऊन देखील अजूनही हा प्रकल्प ठप्प आहे. याची जेवढी क्षमता आहे तेवढी निर्मिती यामध्ये होत नाहीये. याला अकार्यक्षम आणि बेजबाबदार प्रकल्पाशी संबंधित प्रशासन जबाबदार आहे असा आरोप करत लवकरात लवकर पूर्ण क्षमतेने हा प्रकल्प सुरू करण्यात यावा अशी मागणी मनसेचे गटनेते तथा नगरसेवक वसंत मोरे यांनी केली आहे. पुण्यामधील कात्रज परिसरामधील पथदर्शी प्रकल्प म्हणून ओळख असणाऱ्या बायोगॅस निर्मिती प्रकल्पाचा पुन्हा थाटामाटामध्ये उद्घाटन सोहळा संपन्न झालाय. मात्र बायोगॅस निर्मिती प्रकल्प निर्मितीविना अजूनही ठप्प आहे. या प्रकल्पाचे गेल्याच महिन्यामध्ये उद्घाटन करण्यात आले. याची सुरुवातही करण्यात आली, परंतु त्याची क्षमता जेवढी आहे तेवढी निर्मिती त्यामध्ये होतच नाहीये. जसे या प्रकल्पाचे गेल्या महिन्यामध्ये उद्घाटन करण्यात आले तेव्हापासून आतापर्यंत यामध्ये कुठल्याही प्रकारची बायोगॅसची निर्मिती झाली नाहीये. याला संबंधित प्रकल्पाशी निगडीत प्रशासनाचं लक्ष नसणं जबाबदार आहे. त्यांनी हा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं लवकरात लवकर सुरू करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते नगरसेवक वसंत मोरे यांनी केली आहे. कात्रज परिसरामधील पथदर्शी प्रकल्प अशी ओळख असणारा देशामधील नावाजलेला बायोगॅस निर्मिती प्रकल्प हा 2011 साली सुरू झाला होता. या प्रकल्पाच्या निर्मितीसाठी या प्रभागाचे तत्कालीन नगरसेवक वसंत मोरे यांनी अथक परिश्रम घेतले होते, परंतु काही काळानं हा प्रकल्प बंद झाला. पुन्हा नव्यानं हा प्रकल्प सुरू करण्यासाठी जोरदार प्रयत्न झाला आणि गेल्याच महिन्यामध्ये त्याचं नव्यानं उद्घाटन करण्यात आलंय. परंतु आजही हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाला नाहीये. त्याचं उद्घाटन झालेल्या दिवसापासून आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा बायोगॅसची निर्मिती इथे झाली नाहीये. याला प्रकल्पाशी संबंधित प्रशासनाचं दुर्लक्ष जबाबदार आहे आणि हा प्रकल्प जर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आला तर यामधनं मोठ्या प्रमाणात बायोगॅसची निर्मिती होणार आहे. पण तो कार्यान्वित न व्हायला प्रशासनाचा दुर्लक्षितपणा कारणीभूत आहे असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते नगरसेवक वसंत मोरे यांनी केलाय आणि त्यांनी या प्रकल्पाशी संबंधित आणि त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीविषयी अधिक माहिती दिली आहे. 19 फेब्रुवारीला या प्रकल्पाचं नव्याने म्हणजे ज्या की प्रकल्पाचं 12 डिसेंबर 2011ला याचं माननीय राजसाहेब ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन झालं होतं. तरी सुद्धा पुन्हा एकदा परत 19 फेब्रुवारी 2019ला या हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश टिळेकर यांच्या हस्ते परत नव्याने याचं उद्घाटन करण्यात आलं. याच ठिकाणी हे उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. जे वर्तमानपत्रात फोटो आहेत, इथं सांगितलं गेलं की 400 ते 600 युनिट पर डे लाईट तयार होणार आहे, परंतु या 20 दिवसामध्ये एक सिंगल युनिट सुद्धा लाईट इथं तयार झालेली नाहीये. इथं सांगितलं गेलंय की 5000 kg पर डे
पण इथं आजपर्यंत ज्या 15-20 दिवसामध्ये 5,000 किलो सुद्धा झालेलं नाहीये. म्हणजे जर दिवसाला तुम्ही 5 टनाची कॅपॅसिटी ठेवताय आणि इथं तर 15 दिवसात सुद्धा 5,000 किलो झालेत नाही. म्हणजे ही निव्वळ आणि निव्वळ फसवणूक, हा बोगसपणा आहे की जो की प्रशासनाने याच्यामध्ये लक्षच नाहीये. मी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना विचारलं की बाबा या 19 फेब्रुवारीला ज्या या प्रकल्पाचं मोठ्या थाटामाटात उद्घाटन केलं गेलं आमदारांच्या हस्ते, ते उद्घाटन प्रशासनाने केलं का? तर प्रशासनाने स्पष्ट मला उत्तर दिले की हे उद्घाटन आमची कुठलीही मान्यता ह्या उद्घाटनासाठी घेतलेली नाहीये. आम्हाला सकाळी 10 वाजता सांगितलं की आज प्रकल्पाचं उद्घाटन आहे, पण आमचं कुणी घनकचरा व्यवस्थापनामधून सुद्धा कुणीच आलं नाही. फक्त ठेकेदाराची माणसं, नगरसेविका, नगरसेविकेचा नवरा, त्या व्यतिरिक्त आमदार, एवढीच लोक या प्रकल्पाला उद्घाटनाला आली. त्यांनी हे उद्घाटन करून प्रकल्प चालू झाला असं म्हटलं, पण प्रत्यक्षामध्ये हा प्रकल्प कुठेही चालू झालेला तुम्हाला दिसत नाही. या ठिकाणी हा जो जनरेटर दिसतोय, हा कमिन्स इंडियाने आपल्याला 8 लाख रुपयाचा जनरेटर फ्री ऑफ चार्ज दिला होता. या जनरेटर हा कुठल्या फ्युएल वरती चालत नाही, हा फक्त गॅसवरती चालतो. की त्याचा हा सप्लाय इथून आतमधनं इथं बलून आहे आतमध्ये, तो बलून वाटेद्वारे तो ह्याला कनेक्टिंग केलेला आहे. ह्याच्यामध्ये जी 350 युनिट लाईट तयार व्हायची ती ह्याच्यात जनरेटर होऊन इथून बाहेरच्या हायमास्टला जायची आणि त्याच्यावरती तो हायमास्ट लागायचा. डिपेंड्स याला कुठलेही चालू करत असताना याला इलेक्ट्रिसिटी लागत नव्हती. ह्याच्या स्वतःच्या तयार होणाऱ्या लाईट वरतीच त्या सगळ्या मशिनरी चालायच्या. आता या ठिकाणी जिथं आपण उभं राहिलोय, हा बायोगॅसचा बलून आहे की ह्याच्यामध्ये बायोगॅस जनरेट होतो. हा 5 टनाचा होता. हा ज्यावेळेस मी ज्या बलूनवरती उभा राहिलोय, हा बलूनमध्ये ज्यावेळेस 5 टन गॅस यायचा त्यावेळेस हा बलून इथपर्यंत टेकलेला असायचा वरतीपर्यंत, आणि त्याच्यामधनं मग ह्या पाईपच्या द्वारे इथल्या ह्या पाईपच्या द्वारे त्या जनरेटरला हा सप्लाय होतो, तिथून त्या लाईट लागायच्या. एका 5 टनामध्ये हा जनरेटर हा बलून फुल व्हायचा. 12 टन कचरा यायला लागला, म्हणून मी वरच्या बाजूला एक बांधला. त्याची सुद्धा हीच अवस्था आहे. गेल्या 20 दिवसामध्ये 1 किलो सुद्धा गॅस ह्याच्यामध्ये जनरेट झालेला नाही. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, सी24 तास, पुणे. औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर येथे सुप्रसिद्ध कीर्तनकार तथा प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला आहे. यावेळी कीर्तनाच्या माध्यमामधून इंदुरीकर महाराजांनी समाज प्रबोधन केलं आहे. श्री शैल्य स्वामी उर्फ शिरू महाराज यांनी आपल्या माता पित्यांच्या पुण्यतिथीनिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. सुप्रसिद्ध कीर्तनकार तथा प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर हे औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर इथे आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन श्री शैल्य स्वामी उर्फ शिरू महाराज यांनी आपल्या माता पित्यांच्या पुण्यतिथीनिमित्त हे कीर्तन ऐकण्यासाठी हिंगोली जिल्ह्यामधील कानाकोपऱ्यामधनं हजारोंच्या संख्येने जनसमुदाय इथे ओसंडला होता. त्यामुळे पोलीस बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आला होता. जिल्ह्यामध्ये जिकडे तिकडे वृक्ष लागवडीसाठी नुसती उठाठेव केली जाते, मात्र किती वृक्ष लावणार? दरवर्षीच वृक्ष लावून देखील एकही वृक्ष बघायला मिळत नाही, असा टोला सुद्धा वन विभागाला यावेळी इंदुरीकरांनी लावला आहे. तसेच तरुण पिढीनं कामाला लागा, रिकाम टेकडं बसू नका, स्वावलंबी बना, देव माणसामध्ये आहे ते ओळखा आणि आई वडिलांच्या पाया पडा, असा संदेश त्यांनी दिला आहे. तसेच यावेळी बोलताना त्यांनी विंग कमांडर अभिनंदन हे मायदेशी परतल्याबद्दल त्यांचे सुद्धा कीर्तनाच्या माध्यमामधून अभिनंदन केलं आहे. उमेश चक्कर पाटील, सी24 तास, हिंगोली. मंचर येथील गरजू कुटुंबियांना प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत कुलस्वामिनी गॅस एजन्सी घोडेगाव यांच्या वतीनं गॅसचं वाटप मंचर शहर भाजप युवा नेते श्री बाबू उर्फ सुशांत थोरात यांच्या हस्ते करण्यात आलं. आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील गरजू कुटुंबियांना प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत कुलस्वामिनी गॅस एजन्सी घोडेगाव यांच्या वतीनं गॅसचं वाटप हे मंचर शहर भाजप युवा नेते श्री बाबू उर्फ सुशांत थोरात यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी भाजप शिरूर संपर्क प्रमुख श्री जयसिंग शेठ एरंडे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजूभाऊ पवार, संदीपभाऊ बाणखेले, अल्पसंख्याक सेल अध्यक्ष
फैज जमादार, मंचर शहर अध्यक्ष गणेश बाणखिले, तालुका प्रवक्ता श्री नवनाथ थोरात, गॅस एजन्सी व्यवस्थापक श्री जाधव साहेब आणि अटल बिहारी वाजपेयी विचार मंच पुणे जिल्हा पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडलाय। यावेळी 50 महिलांना गॅस वाटप करण्यात आले, तर काही दिवसांमध्ये 200 गॅसचं वाटप मंचरमधील नागरिकांना करण्यात येणार आहे। योजना राबवणारे श्री बाबू थोरात यांनी सांगितलं आहे। यावेळी जयसिंग शेठ एरंडे म्हणाले की सरकारची योजना नागरिकांना मिळत आहे, त्यामुळे विविध घटकांमधील नागरिकांना सन्मान मिळत आहे। नेहमीच जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी श्री बाबू थोरात हे सरकारी दरबारी अग्रेसर असतात। संपर्क मोठ्या प्रमाणात असल्यामुळे योजना विविध गावांमध्ये नागरिकांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत, त्यामुळे समाजामध्ये अशी माणसं कमी असतात जी दुसऱ्यांच्या मदतीला कायम येतात। यामुळे नागरिकांना योजनेचा फायदा होतोय। दरम्यान यावेळी सूत्रसंचालन नवनाथ थोरात यांनी केले आणि आभार गणेश बाणखिले यांनी मानले आहेत। नमस्कार, मी नवनाथ थोरात, भारतीय जनता पार्टी आंबेगाव तालुका प्रवक्ता आणि अटल बिहारी वाजपेयी विचार मंचचा कार्याध्यक्ष। खऱ्या अर्थाने या देशामध्ये या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या संकल्पनेतून जी योजना ही राबवण्यात आली ती म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना। या माध्यमातून आज ह्या आंबेगाव तालुक्यामध्ये आम्ही या मंचर शहरामध्ये 500 जणांची नाव नोंदणी करण्यामध्ये आली आणि त्यापैकी आज 50 जणांना गॅस वाटप हा घोडेगाव या ठिकाणी करण्यात आला। त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख आदरणीय जयसिंग शेठ एरंडे, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष विजयराव पवार साहेब, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी आंबेगाव तालुक्याचे सरचिटणीस कैलासदादा राजगुरू, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे उपाध्यक्ष माननीय संदीप भाऊ बाणखिले, त्याचप्रमाणे कार्यालय प्रमुख सुशांत बाबू थोरात आणि मंचर शहर अध्यक्ष गणेशजी बाणखिले या मान्यवरांच्या हस्ते हा गॅस वाटप कार्यक्रम सकाळी संपन्न झाला। खऱ्या अर्थाने यामध्ये सगळ्यात जास्त जी धडपड ज्यांनी केली ते आमचे कार्यालय प्रमुख सुशांत बाबू थोरात यांनी डॉक्युमेंट कंप्लीट करून खऱ्या अर्थाने ज्यांना गरज आहे या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं जे स्वप्न होतं की ज्या माता बहिणीला गॅस अजूनपर्यंत त्यांच्याकडे गॅस पोचला नाही त्यांना या योजनेच्या माध्यमातून त्या घटकांपर्यंत मोफत असा गॅस पोचला पाहिजे, त्यासाठी जे कार्यकर्त्यांनी जे धडपड केलं त्याला खऱ्या अर्थाने आज त्यासाठी त्यांना चांगला योग हा जुळून आला आणि येणाऱ्या काळामध्ये जे उर्वरित गॅस वाटप आहे ते वाटप पण ह्या 2-3 दिवसामध्ये ह्या मंचर शहरामध्ये केलं जाणार आहे। यासाठी अटल बिहारी विचार मंच सर्व पदाधिकारी आणि आंबेगाव तालुका भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही योजना ही मंचर शहरामध्ये प्रत्येक जे घटक आहे त्या घटकांपर्यंत पोहोचण्याचं काम त्या येणाऱ्या कालावधीमध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे। नमस्कार, मी सुशांत बाबू थोरात, कार्यालय प्रमुख भारतीय जनता पार्टी आंबेगाव तालुका। आज खऱ्या अर्थाने प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत मंचर शहरामध्ये आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी 500 गॅस वाटप करण्याचा संकल्प जो राबवला होता त्यापैकी आज 50 गॅस वाटप आम्ही केलेलं आहे आणि येत्या 3 ते 4 दिवसामध्ये उर्वरित 200 ते 300 गॅस वाटप आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी मंचर शहराचे पदाधिकारी व अटल बिहारी वाजपेयी विचार मंच पदाधिकारी आम्ही सर्व मिळून मंचर शहरामध्ये कार्यकर्ते ते गॅसचं वाटप करणार आहोत। हे सर्वांचं सहकार्य मला लाभलेलं आहे, त्यामुळे मी सर्वांचा स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर। या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत रहा C24 तास। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। मोताळा तालुक्यामधील सोलपूर ते निमखेड रस्त्याचं काम शासनाकडून मंजूर करण्यात आलं। 2010 पासून हे काम सुरू झालं तर 2019 पर्यंत देखील हे काम पूर्ण होऊ शकलं नाहीये। शासनाची 15 लाखांची रक्कम मात्र या रस्त्यासाठी पूर्णपणे काढण्यात आली आहे आणि कागदोपत्री हा रस्ता पूर्ण झालाय असं दाखवण्यात आलंय। याची तात्काळ चौकशी व्हावी अशी मागणी आता करण्यात येते। शासनाकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत, त्यामध्ये एक शेत रस्ता ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप लाभदायक आहे। त्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत रस्ता मिळतो।
असाच शेतरस्ता मोताळा तालुक्यामधील सोलपूर ते निमखेड असा शासनाकडनं शेतकऱ्यांच्या हितासाठी मंजूर करण्यात आला होता। या रस्त्यावरती जवळजवळ 100 ते 150 एकर शेतकरी वाहतात। त्यासाठी शासनानं 15 लाख रुपये निधी मंजूर करून सन 2010 साली रस्त्याचं काम सुरू करण्यात आलं। मात्र 2019 पर्यंत अद्यापही हा रस्ता पूर्ण होऊ शकला नाहीये। मात्र या रस्त्यासाठी असलेली 15 लाखांची रक्कम पूर्णपणे काढण्यात आली आहे आणि कागदोपत्री हा रस्ता पूर्ण झालाय असं दाखवण्यात आलंय। या रस्त्यावरती जवळजवळ 200 शेतकरी शेती करतात, त्यामुळे या रस्त्याची मोठी मागणी होती। विदर्भ वैज्ञानिक विकास महामंडळ 15 लाख रुपये मंजूर करून शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यात आला होता। शेतकऱ्यांना असं वाटलं होतं की आता आपल्याला पावसाळ्यासाठी शेती वाहण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार नाही, मात्र तसं काहीही झालं नाहीये। रस्ता हा अर्धाच झालाय, त्यामुळे शेतकऱ्यांची तारेवरची कसरत आजही संपली नाहीये। हा रस्ता पूर्ण झाला पाहिजे यासाठी शेतकऱ्यांनी विविध ठिकाणी तक्रारी सुद्धा केल्या आहेत, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाहीये। त्यामुळे अधिकारी हे ठेकेदारांच्या दावणीला बांधले आहेत असाच आरोप केला जातोय। त्यामुळे आता संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे। सदर हा शेतरस्ता शेलापूर बुजुर्ग टू निमखेड या संदर्भात याला विदर्भ वैज्ञानिक विकास महामंडळाचा 15 लाख रुपयाचा निधी मिळाला होता आणि हे काम इसवी सन 2018 एप्रिल महिन्यामध्ये सुरू होतं आणि या संदर्भात या रस्त्यामध्ये ॲक्च्युअल म्हणजे नुसतं नदीतलं खडून आणून टाकलेलं आहे। रस्ता बिलकुल निकृष्ट दर्जाचा झालेला असल्यामुळे आम्हा सर्व शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून आपल्यासमोर उभा आहे आणि हे आमचे बाजूचे सर्व शेतातले शेतकरी आमच्या समोर आहे। त्यांच्या ह्या संदर्भात मी असंच आपल्याला सांगू इच्छितो की ह्या रस्त्यामध्ये नुसतं खडून टाकलेलं आहे आणि बैलांना वगैरे कोणाला चालता येत नाही व्यवस्थित बरोबर, म्हणजे इतकी खराब परिस्थिती आहे की ॲक्च्युअल म्हणजे सांगता येत नाही, इतकी भयानक परिस्थिती आहे आणि चिखलातून आम्हाला फार त्रास होत आहे आणि आमची वेळेवर पेरणी होत नाही, वेळेवर आमचं म्हणजे माल शेतातून बाहेर आम्ही नेऊ शकत नाही। भयानक अशा समस्येला आम्ही सामोरे जात आहे आणि सदर या रस्त्याच्या संदर्भात आम्ही भरपूर अशा तक्रारी केलेल्या आहे। आम्ही मुख्यमंत्र्यापर्यंत पासून तरी आपल्या बुलढाणा जिल्ह्यात मोताळा तालुक्याच्या लोकप्रतिनिधीपर्यंत आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यापर्यंत भेटलो तरी आम्हाला त्यांनी आमची दिशाभूल केलेली आहे आणि उडवाउडवीचे उत्तर। सदर हा शेतरस्ता शेलापूर बुजुर्ग टू निमखेड या संदर्भात याला विदर्भ वैज्ञानिक विकास महामंडळाचा 15 लाख रुपयाचा निधी मिळाला होता आणि हे काम इसवी सन 2018 एप्रिल महिन्यामध्ये सुरू होतं आणि या संदर्भात या रस्त्यामध्ये ॲक्च्युअल म्हणजे नुसतं नदीतलं खडून आणून टाकलेलं आहे। रस्ता बिलकुल निकृष्ट दर्जाचा झालेला असल्यामुळे आम्हा सर्व शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून आपल्यासमोर उभा आहे आणि हे आमचे बाजूचे सर्व शेतातले शेतकरी आमच्या समोर आहे। त्यांच्या ह्या संदर्भात मी असंच आपल्याला सांगू इच्छितो की ह्या रस्त्यामध्ये नुसतं खडून टाकलेलं आहे आणि बैलांना वगैरे कोणाला चालता येत नाही व्यवस्थित बरोबर, म्हणजे इतकी खराब परिस्थिती आहे की ॲक्च्युअल म्हणजे सांगता येत नाही, इतकी भयानक परिस्थिती आहे आणि चिखलातून आम्हाला फार त्रास होत आहे आणि आमची वेळेवर पेरणी होत नाही, वेळेवर आमचं म्हणजे माल शेतातून बाहेर आम्ही नेऊ शकत नाही। भयानक अशा समस्येला आम्ही सामोरे जात आहे आणि सदर या रस्त्याच्या संदर्भात आम्ही भरपूर अशा तक्रारी केलेल्या आहे। आम्ही मुख्यमंत्र्यापर्यंत पासून तरी आपल्या बुलढाणा जिल्ह्यात मोताळा तालुक्याच्या लोकप्रतिनिधीपर्यंत आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यापर्यंत भेटलो तरी आम्हाला त्यांनी आमची दिशाभूल केलेली आहे आणि उडवाउडवीचे उत्तर। शेलापूर ते निमखेड हा रस्ता जो आहे या रस्त्यासाठी 15 लाख रुपये शासनाने मंजूर केलेले आहे, परंतु ठेकेदारांनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यात सर्व घोळबंगाल करून केवळ 2-2.5 लाखामध्ये हा रस्ता पूर्ण केलेला असून आमच्या शेतकऱ्याचे खूप हाल होत आहे आणि या रस्त्याचं नुकसान नदीतलं खळून टाकून हा रस्ता 200-250 टाल्यामध्ये फक्त पूर्ण झाला असं दाखवून ग्रामपंचायतने सुद्धा सरपंचाने सचिवाने पूर्ण 12-13 लाखाचं बिल काढून आणि ठेकेदारातून काही पैसे घेऊन हा रस्ता म्हणजे बिल त्यांना पूर्ण काढून दिलेला आहे आणि पैसे काढून हा ठेकेदार मोकळा झालेला आहे। त्याचप्रमाणे आम्ही सीओकडे सुद्धा बऱ्याच वेळेस तक्रारी केलेल्या आहे, लोकशाही दिनामध्ये सुद्धा आम्ही अर्ज केलेला आहे, परंतु त्याच्या कोणत्याच प्रकारची अजून विल्हेवाट लागली नाही। तसेच आम्हाला शिवाजी मामणकर, C24 तास, बुलढाणा।
भीमाशंकर येथील नागफणी पॉइंटवरनं 500 फूट दरीमध्ये पडून एक महिला आणि एका लहान मुलीचा मृत्यू झालाय. 4 मार्च रोजी ही घटना घडली आहे. दरम्यान एनडीआरएफचे जवान आणि शिवदुर्ग प्रतिष्ठान लोणावळा येथील गिर्यारोहक यांनी मोठे प्रयत्न करून मृतदेह बाहेर काढले आहेत. भीमाशंकर इथे सोमवारी 4 मार्च रोजी अज्ञात महिला आणि लहान मुलीचा नागफणी पॉइंटवरनं 500 फूट दरीमध्ये पडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. महाशिवरात्र असल्यामुळे भीमाशंकर इथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाली होती. त्या दिवशी दुपारी 4 वाजता पोलीस नियंत्रण कक्षाला एका व्यक्तीचा फोन आला की नागफणी पॉइंटवरती 2 जण 500 फूट दरीमध्ये कोसळले आहेत आणि दोघांचा मृत्यू झालाय. याबाबत खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी तातडीनं पोलीस कर्मचाऱ्यांसह नागफणी पॉइंटवरती जाऊन पाहणी केली आहे. यावेळी एका तरुणीचा मृतदेह दुर्बिणीद्वारे दिसून आलाय. मात्र दरी 500 फूट खोल असल्यामुळे दुसरा मृतदेह झाडे झुडपं असल्यामुळे दिसून आला नाहीये. रात्री उशिरापर्यंत मृतदेह शोधण्याचं काम सुरू होतं, परंतु अंधार पडल्यामुळे सकाळी पुन्हा शोध कार्य सुरू झालं. या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांनी दरीमध्ये उतरण्याचा प्रयत्न केला, पण तो असफल ठरला. याबाबत पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी एनडीआरएफच्या जवानांना याबाबत माहिती दिली आणि घटनास्थळी खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले, वनविभागाचे अधिकारी दाखल झाले. घटनास्थळी एनडीआरएफचे जवान आणि शिवदुर्ग प्रतिष्ठान लोणावळा येथील गिर्यारोहकांनी अथक परिश्रम करून मृतदेह बाहेर काढला आहे. लक्ष्मी उर्फ कविता दीपक बच्छाव आणि रुद्रा दीपक बच्छाव अशी मैतांची नावं आहेत. त्या एकता नगर चाकण येथील रहिवासी आहेत. काल संध्याकाळी 4 वाजता पुणे ग्रामीण कंट्रोलला सागर मुंबई राहणार शिरूर या इस्मानी फोन केला की भीमाशंकरपासून 2 किलोमीटर असलेल्या नागफणी कड्यावरून एक पुरुष आणि एक महिला हे दरीत पडताना त्यांनी पाहिलेलं आहे. अशी माहिती मिळताच आम्ही सर्व पोलीस नागफणी कड्यावर आलो, डोंगरावर आलो आणि 500 फूट खोल दरीवर एका महिलेचं प्रेत असल्याचं आम्हाला दिसलं. परंतु त्यामुळे मदतीकरता ते उतरणे अशक्य असल्याकारणाने मदतीकरता एनडीआरएफला आम्ही कळवलं होतं आणि त्याचप्रमाणे शिवदुर्ग प्रतिष्ठानचे जे गिर्यारोहक आहेत त्यांनाही कळवलं होतं. परंतु उशीर झाल्याकारणाने अंधार झाल्यापर्यंत ते पोचू शकले नाही. मग आज रोजी परत आम्ही त्यांची शोध मोहीम हाती घेतली असता शिवदुर्ग प्रतिष्ठानचे गिर्यारोहक 500 फूट खोल दरीत उतरले व त्यांनी खात्री केली असता ते पुरुषाची बॉडी नसून एक 8 वर्ष मुलीची आणि एका महिलेची बॉडी असल्याचे आमचे दिसून आलेलं आहे. ते बॉडीवर आणण्याचं काम आता सुरू आहे. त्या महिलेच्या पर्समध्ये एक चिठ्ठी सापडलेली आहे, त्यावरून तिचं नाव एक संगीता बागुल राहणार एकता नगर चाकण असं असल्याचे दिसून येत आहे. आता सदर प्रकरणी बॉडीवर आल्यानंतर अधिक आम्ही चौकशी करून त्यांच्या वारसाचा शोध लावतो. अमोल जाधव, C24 तास, आंबेगाव. पुण्यामधील कोथरूड इथे भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं नव्यानं उभारण्यात आलेलं भव्य स्मारक आणि पुतळ्याचं अनावरण पुण्याचे महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते करण्यात आलं. भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या नव्यानं उभारण्यात आलेल्या भव्य स्मारकाचे आणि पुतळ्याचं अनावरण पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते करण्यात आलं. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे पुण्यामधील कोथरूडमधील हे स्मारक आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कर्वे चौकामधील कर्वे स्मारक आणि कर्वे पुतळा नूतनीकरणाचे या ठिकाणी काम सुरू होतं. जे स्मारक लवकरात लवकर पूर्ण व्हावं आणि त्याचं लोकार्पण लवकरात लवकर व्हावं ही सामान्य पुणेकरांची इच्छा होती. ती इच्छा आता पूर्ण झाली आहे. महानगरपालिकेच्या वतीनं उभारण्यात येणाऱ्या या स्मारकासाठी नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. असंख्य पुणेकरांच्या आणि विशेषतः कोथरूड परिसरामधील नागरिकांच्या उपस्थितीमध्ये भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे स्मारकाचं लोकार्पण पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते करण्यात आलं. या समारंभाला महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक तसेच विद्यार्थी देखील उपस्थित होते. तसेच माजी स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते श्रीनाथ भीमाले, नगरसेवक दीपक पोटे, नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका वासंती जाधव, नगरसेविका हर्षाली माथवड आदी प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते. स्वतःहून प्रयत्न केले. स्मारकाच्या कामाला सुरुवात झाली. असे माझे मित्र नगरसेवक, माजी नगरसेवक योगेजी मोकाटे हे सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचं प्रभाग 12च्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो. मला कल्पना आहे की खूप उशीर झाला आहे, त्यामुळे आपल्यामध्ये फार वेळ न घेता या सर्व पाहुण्यांचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि या भावनेतूनच या ठिकाणी मी उभा आहे. आमचे लंके साहेब सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. गेले अनेक दिवस कोथरूडमध्ये एक चर्चा होती की नक्की
अण्णा कर्वेंच्या स्मारकाचं उद्घाटन कधी होणार? आणि अनेक नागरिकांचा सातत्याने यासाठी पाठपुरावा होता. अत्यंत भावना ह्या तीव्र होत्या. त्या निश्चितपणे एका आपुलकीच्या आणि प्रेमाच्या आदराच्या भावनेतून होत्या. आणि आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून हे आमचं कर्तव्य आहे की नागरिकांना दिलेला शब्द, दिलेलं वचन हे आम्ही पूर्ण केलं पाहिजे. आज भारतीय जनता पक्षाचं पुणे शहरामध्ये 2 वर्ष झाली. या 2 वर्षाच्या काळामध्ये एकूण शहराचा विस्तार पाहता, एकूण शहराचा भौगोलिक विचार करता, एक सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न माननीय महापौर असतील, पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. मला सांगायला आनंद वाटेल की अनेक प्रकल्प आहेत. मी आज नावं घेत बसली तर खूप वेळ जाईल, परंतु मेट्रो असेल, चांदणी चौकाचं काम असेल, आज स्मार्ट सिटीचं काम असेल, 24 तास पाणी पुरवठा योजना असेल, अनेक असंख्य हजारो कोटीचे प्रकल्प या मागच्या 2 वर्षामध्ये या पुणे शहरामध्ये आज आपण प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली पाहतो. ज्या वेळेला कोथरूड म्हणून आम्ही विचार करतो, आम्ही सगळे लोकप्रतिनिधी या ठिकाणी कोथरूड म्हणून काम करतो. कोथरूडचा ज्या वेळेला विचार करतो तेव्हा वाहतुकीचा प्रश्न असेल, या ठिकाणचा आरोग्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, या विषयामध्ये सुद्धा आम्ही सर्व मंडळी अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. या सगळ्या लोकांच्या सूचना, लोकांची कामं, लोकांच्या विकासाचे प्रश्न हे सोडवण्यासाठी आणि मार्गी लावण्यासाठी याच्यामध्ये खूप काही कामं आहेत. मला आज खरं तर वेळेत कार्यक्रम सुरू झाला असता तर आपल्याला सगळ्यांना थोडक्यामध्ये ही माहिती द्यायची होती. हा काही फार मोठं काम केलं का काय नाही, परंतु या थोर पुरुषांच्या या स्मृती जतन करण्याचं काम हे खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी म्हणून आमचं सुद्धा आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही काम केलं पाहिजे. याच भावनेतनं आम्ही आज या ठिकाणी हे सगळं काम करतोय. अत्यंत आनंदाचा हा क्षण आहे. मला असं वाटतं की अनेक दिवसाची प्रतीक्षा लोकांची संपली आहे. त्या ठिकाणचा काही पथारीवाल्यांचाही विषय होता. जे काही परवानाधारक असतील त्यांचं सुद्धा योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्याचं आश्वासन सुद्धा महापौरांनी दिलेलं आहे. त्यामुळे असं काही नाही की तिथं काही, परंतु जे परवानाधारक असतील त्यांना न्याय निश्चितपणे मिळणार आहे. परंतु एक अत्यंत चांगलं आणि देखणं स्मारक हे कोथरूडच्या आज आपल्याला निश्चित अभिमान वाटेल अशा परिस्थितीमध्ये, अशा याच्यामध्ये उभं राहिलेलं दिसतंय. मला खऱ्या अर्थानं या सगळ्या कामाचं आमच्या भवन खात्याचे सर्व अधिकारी असतील, या कामामध्ये काम करणारे आमचे कन्सल्टंट असतील, आर्किटेक्ट असतील, यांचं सुद्धा निश्चितपणे या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे. मी पुन्हा एकदा या सर्वांचं अभिनंदन करतो. आज पालकमंत्री आपल्या कार्यक्रमाला या ठिकाणी येणार होते, परंतु अचानक नागपूरला एक महत्वाची बैठक मुख्यमंत्री साहेबांनी बोलवल्यामुळे पालकमंत्र्यांना तिकडे जावं लागलं. त्यांनी या कार्यक्रमासाठी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्यात, संदेशही पाठवलेला आहे. त्यामुळे हा एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होतोय. आमच्या आरपीआयचे सुद्धा पोवळे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित, सर्व मंडळी या भागातले कार्यक्रम. मुरली अण्णांनी सांगितल्याप्रमाणे हे स्ट्रक्चर इथे बसवायसाठी थोडा उशीर झाला, पण आता झालंय आणि ते अतिशय सुंदर स्टॅच्यू इथे उभा राहिलाय. मेघडंबरी सुंदर आहे. शेजारचं हे सुद्धा पुष्पाचं छान केलेलं आहे. ह्यासाठी सगळ्यांसाठी मी महर्षी कर्वे शिक्षण संस्थेतर्फे कॉर्पोरेशनच्या सगळ्या लोकांचे आभार मानते पहिल्यांदा. आणि अण्णांचं कार्य म्हणजे अण्णांचा पुतळा इथे होताच आधी आणि परत काही दिवस तो बाजूला गेला होता. येणं अगदी आवश्यक होतं कारण त्यांचं कार्य अतिशय प्रेरणादायी कार्य आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळ्या बायका किंवा आपण सुद्धा सगळेजण इथे जे आहोत ते अण्णांनी जे काही काम केलं म्हणून आपण आज इथे उभं राहिलो. 123 वर्षापूर्वी त्यांनी 4 विधवांना घेऊन पहिल्यांदा आश्रम सुरू केला आणि ते जे छोटंसं रोपटं लावलं होतं त्याचं आज केवढं मोठं म्हणजे 63 वेगवेगळे युनिट्स आज काम करत आहेत. वेगवेगळी सगळी कॉलेजेस म्हणजे लोक शेजारी येणार नाहीत असं, पण हे फक्त गव्हर्नमेंटचं काम नाही. आपण सगळ्यांनी सुद्धा त्याला विरोध करावा, त्याची स्वच्छता ठेवावी असं मी म्हणजे विनंती करीन. MKSS तर्फेच नाही तर सगळ्या आपल्या पुणेकरांच्या तर्फे म्हणेन मी की अशी विनंती करेन की हे जे सुंदर स्ट्रक्चर तयार झालेलं आहे ह्याचं सौंदर्य राहील कायम, ह्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यावी एवढं सांगते आणि थांबते. सर्वप्रथम मी सर्व नागरिकांची क्रम लांबल्यामुळे मला येण्यास उशीर झाला. आज झालं आणि त्याचा अनावरण सोहळा आज या ठिकाणी पार पडतोय. त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा स्मिताताई घैसास, स्थायी समितीचे अध्यक्ष माननीय सुनील कांबळे, सभागृह नेते श्रीनाथ भीमाले,
आज या ठिकाणी खरोखरच मनाला एक कुठेतरी समाधान वाटतंय की महर्षी धोंडो केशव कर्व्यांचा या ठिकाणी पूर्वी पुतळा इथे होता, परंतु तो पुतळा थोडासा कुठेतरी झाडामागे, दिव्यामागे, खांबामागे लपलेल्या अवस्थेमध्ये जो पुतळा ठळकपणे लोकांच्या समोर असणं आवश्यक होतं तसा नव्हता. पण त्यावेळेला माननीय योगेश मोकाटे यांनी या कामाला सुरुवात केली आणि अतिशय देखणं असं चित्र आपल्याला या ठिकाणी उभं राहिलेलं दिसतंय. आणि खरोखरच पुणे शहराच्या वैभवामध्ये भर घालणारं असं हे व्यक्तिमत्व तर होतच होतं, परंतु त्यांची आठवण देखील ही इतक्या अतिशय सुंदरपणे जपणं याबद्दल देखील स्थानिक सर्व नगरसेवक आणि मुरलीधर मोहोळांचं मी अभिनंदन करते. आणि विशेषतः विधवा महिलांचं आयुष्य तर अक्षरशः कचऱ्याच्या टोपलीसारखं होतं. अशा वेळेला हे द्रष्टेपण धोंडो केशव कर्व्यांनी दाखवलं. लोकांचे शेणगोळे खात त्यांनी आपल्या ध्येयाकडे वाटचाल चालू ठेवली आणि विधवांच्या पुनर्वसनाचं, त्यांच्या शिक्षणाचं, त्यांची एकंदरीतच सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी, त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक प्रकारे स्वतःचं असं अस्तित्व निर्माण करण्यासाठी. अमोल उदमाले सह हर्षल कोठावदे, सी24 तास, पुणे. उमरखेड तालुक्यामधील कोर्टा येथील भाविकांच्या वाहनाला 6 मार्च रोजी रेणुका घाटामध्ये अपघात झाला. यामध्ये 16 भाविक जखमी झाले आहेत. जखमींवरती माहूर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत, तर 2 जणांना पुढील उपचारांसाठी यवतमाळ इथे हलवण्यात आले. उमरखेड तालुक्यामधील कोर्टा येथील भाविक श्री रेणुका माता, श्री दत्तप्रभू, श्री अनुसया माता आणि कैलास टेकडीचं दर्शन आटोपून गावाकडे परतत असताना 6 मार्च रोजी दुपारी 3:30च्या सुमारास त्यांच्या वाहनाला रेणुका घाटामध्ये अपघात झालाय. त्यामध्ये 16 भाविक जखमी झाले आहेत. दरम्यान जखमींवरती माहूर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत, तर दोघांना पुढील उपचारांसाठी यवतमाळ इथे हलवण्यात आले. डॉक्टर विजय मोरे, डॉक्टर निरंजन केशवे, डॉक्टर सुषमा अंबेकर, PR जुडे, LC बोथिडे, MR कनाके, LG मेंढके आणि रामेश्वर मेंढके यांनी जखमींवरती उपचार केले आहेत, तर ममता मेंढके आणि सकाराम तिळेवाड यांना पुढील उपचारांसाठी 108 या रुग्णवाहिकेनं यवतमाळला हलवण्यात आलंय. मजर शेख, सी24 तास, नांदेड. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा सी24 तास, जगा वर्तमानात इंधा. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. बारामती तालुक्यामधील उमरवाडी इथे गेल्या 10 महिन्यांपासून सार्वजनिक रस्ता बंद आहे. 2 स्थानिक शेतकऱ्यांच्या वादामधनं अतिक्रमण झाल्याची तक्रार आहे. 1.5 किलोमीटरच्या अंतरासाठी ग्रामस्थांना तब्बल 8 किलोमीटरचं अंतर पार करावं लागतंय. याची महसूल प्रशासन दखल घेत नाहीये. दरम्यान 2 गावांना जोडणाऱ्या या शिवार रस्त्यासाठी कारवाई करावी अशी मागणी आता ग्रामस्थांनी केली आहे. बारामतीच्या मोडवे गावामध्ये रस्त्यासाठी ग्रामस्थ हैराण झालेत. तालुक्यामधील उंबरवाडी ग्रामस्थांची ही व्यथा आहे. गेली 10 महिन्यांपासून येथील सार्वजनिक रस्ता बंद आहे. 2 स्थानिक शेतकऱ्यांच्या वादामधनं अतिक्रमण झाल्याची तक्रार आहे. 1.5 किलोमीटर अंतरासाठी इथे ग्रामस्थांना तब्बल 8 किलोमीटर अंतराचा प्रवास करावा लागतोय. याबाबत महसूल प्रशासन देखील दखल घेत नाहीये. 2 गावांना जोडणाऱ्या या शिवार रस्त्यासाठी कारवाई करावी अशी मागणी येथील गावकऱ्यांनी केली आहे.
मोडवे ग्रामपंचायत अंतर्गत उंबरवाडी इथे जमीन गट नंबर 113 सह वाकी गावाच्या हद्दीमधील गट नंबर 241 मध्ये ही समस्या आहे. 2 गावांना जोडणारा हा मध्यवर्ती रस्ता आहे. गेले 10 महिन्यांपूर्वी दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांनी सार्वजनिक रस्त्यावरती अतिक्रमण केलं, त्यामुळे रस्त्याचे मूळ अस्तित्वच नष्ट झालंय. 4 चाकी आणि दुचाकी गाडीने इथून प्रवास करता येत नाहीये. गेली 60 वर्षांपासून शासन महसूल दप्तरी या रस्त्याची नोंद आहे. सध्या रहदारीसाठी रस्ता बंद असल्यामुळे अनेक समस्या आहेत. इथून दुग्ध व्यवसाय, गुरांचा चारा आणि शाळकरी मुलांना ये-जा करावी लागते, मात्र ती देखील आता बंद आहे. सुमारे 2000 लोक वस्तीला या रस्त्याची नितांत गरज आहे. या संबंधी ग्रामस्थांनी बारामती तहसील कार्यालय तसेच उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिलं आहे. तर मंडल अधिकारी नीलकंठ मुळे यांनी घटनास्थळी येऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि त्यानंतर रस्ता खुला करण्याबाबत कुठलीही कारवाई मात्र झाली नाहीये. रस्त्यावरती अतिक्रमण केलेल्या दोन्ही शेतकऱ्यांची आडमुठी भूमिका असल्यामुळे यावरती तोडगाच निघत नाहीये, असे स्थानिक लोक सांगतात. शासनाच्या अधिकाऱ्यांनीच याबाबत मार्ग काढावा अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. उंबरवाडी येथील रस्ता खुला न केल्यास आगामी निवडणुकीच्या मतदानावरती बहिष्कार टाकू असा इशारा देखील देण्यात आलाय. बोलू का? मी राहुल निवृत्ती भगत उंबरवाडी गावचा रहिवासी असून हा रस्ता गेले 60 वर्षापासून वहिवटीत असून 2 स्थानिक शेतकऱ्यांच्या वादातून हा रस्ता बंद आहे. तर या रस्त्याला दूध संस्था, स्थानिक केंद्र, दवाखान्यासाठी जाण्यासाठी हा रस्ता वाकी 4 किलोमीटर अंतर असून 11 किलोमीटरवरून जाण्यासाठी वाकीला रस्ता पडत आहे. तरी 2 शेतकऱ्यांच्या स्थानातून बंद आहे. तरी हा रस्ता मोकळा व्हावा असे शासन, जिल्हा परिषदेला आम्ही निवेदन देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारची दखल होत नाहीये. मनोहर तावरे, C24 तास, बारामती. ग्रामपंचायत माहूर इथे आमदार प्रदीप नाईक यांच्या हस्ते स्वर्गरथाचं लोकार्पण सोहळा संपन्न झालाय. त्यानंतर माहूर शहरामधील शौचालयाच्या लाभधारकांना आमदार नाईक आणि नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांच्या हस्ते धनादेशाचं वाटप करण्यात आलंय. माहूर शहरापासून सर्व जाती धर्माचे मोक्षधाम 3 किलोमीटर अंतरावरती असल्यामुळे भर उन्हातानामध्ये अंत्ययात्रेमध्ये येणाऱ्या नागरिकांसह मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. दरम्यान हा त्रास लक्षात घेऊन शहरामधील सुजाण नागरिकांनी नगरपंचायतकडे स्वर्गरथ उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी केली होती. या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून 7 मार्च रोजी नगरपंचायत माहूर इथे आमदार प्रदीप नाईक आणि ज्येष्ठ पत्रकार विजय अमले यांच्या विधिवत पूजन करून स्वर्गरथाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून 7 मार्च रोजी नगरपंचायत माहूर इथे आमदार प्रदीप नाईक आणि ज्येष्ठ पत्रकार विजय अमले यांच्या हस्ते विधिवत पूजन करून स्वर्गरथाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी शहरामधील शौचालयाच्या लाभधारकांना आमदार प्रदीप नाईक, नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांच्या हस्ते धनादेशाचं वाटप करण्यात आलं आहे. तसेच नगरपंचायतच्या विकास कामांबाबत आमदार प्रदीप नाईक यांनी समाधान व्यक्त केलंय. यावेळी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी शहरामधील विविध विकास कामांची माहिती दिली आहे. यावेळी नगरसेविका वनिताताई जोगदंड, शीतल जाधव, शेखर वावर, फकीर मोहम्मद, विनोद राठोड, प्रमोद राठोड, अमजादभाई यांच्यासह नगरपंचायतचे कार्यालय अधीक्षक वैजनाथ स्वामी, देवीदास जोंधळे, नितीन केसाळकर, सुरेंद्र पांडे, गणेश जाधव, शेख मजर यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. व शौचालयाचं प्रमाणपत्राचं वाटप, या वाटपाच्या कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थिती आपल्या माहूर नगरीचे प्रथम नागरिक फिरोज दोसानी, या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित माझ्यासोबत आलेले विनोद राठोड, आपल्या ताई जोगदंडताई, शीतलताई आणि अजीज भाई, आमचे मित्र पक्षाचे अजीज भाई उपस्थित, सर्व कपाटे गुरुजी, कपाटे दादा आणि सर्वच उपस्थित आणि कर्मचारीमध्ये स्वामी उपस्थित मित्रांनो, एक चांगलं काम माहूर नगरीमध्ये फिरोज नगराध्यक्ष झालं तेव्हापासून चालू आहे आणि मला आमदार नात्याने मनापासून खुशी होतो की हा माणूस सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन सर्व बेसिक फॅसिलिटी आमदार साहेबांनी जे वचन दिले होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्ण प्रयत्न केला आणि शहरातील सर्व फॅसिलिटी अवलंबून करून दिलेली आहे. तर आलेल्या काही बेसिक फॅसिलिटीमध्ये आपल्याला माहूर शहराला एक मुस्लिमसाठी शादीखान्याचं काम चालू आहे. साहेबांनी आणखी दलित समाजासाठी एक सभागृह दिलेला आहे, त्याचं कामही लवकर आचारसंहितेच्या नंतर चालू होणार आहे.
हिंदू समाजासाठी एका सभागृहाचा आमचा एस्टिमेट झालेला आहे. मे महिन्यात तोही चालू होईल आणि एक आदिवासी समाजासाठी बी आम्ही एक प्रपोजल पाठवलेला आहे. लवकरात लवकर तेही चालू होईल. एवढं बोलतो आणि थांबतो. मजर शेख, C24 तास, नांदेड. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगावर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. अकोला तालुक्यातील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयामधील मैदानामध्ये नव्याने तयार करण्यात आलेल्या बागेमध्ये गांजाची चक्क तब्बल 7 ते 8 झाडं आढळून आली आहेत. अर्धा ते 1 फूट उंचीची ही झाडं आहेत. महावितरणच्या ही गोष्ट लक्षात आणून दिल्यानंतर पोलिसांना कळवणं अपेक्षित होतं, मात्र तसं न करता ही झाडं उपटण्यात आली आहेत. त्यामुळे नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय असं चित्र दिसून आलंय. अकोले तालुक्यामधील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अकोले शहरामधील उपविभागीय कार्यालयामधील मैदानामध्ये नव्याने केलेल्या बागेमध्ये चक्क गांजाची तब्बल 7 ते 8 झाडं आढळून आली आहेत. विद्युत कंपनीच्या कार्यालयामध्ये नेमकी ही झाडं कोणी आणि कशी लावली हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. ही झाडं बागेमध्ये आली आहेत आणि फुलांच्या झाडांजवळ ही झाडं आहेत. तब्बल अर्धा ते 1 फूट उंचीची ही झाडं आहेत. तर मग ही गांजाची झाडं एवढी मोठी होईपर्यंत महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी यांचं या झाडांकडे लक्ष कसं गेलं नाही, हाही एक मोठा प्रश्न आहे. ठिबक सिंचनाखाली गेले अनेक दिवस या झाडांची वाढ होतीये, मग ही झाडं कोणी लावली याकडे स्थानिक प्रशासनाचं लक्ष का गेलं नाही, की ही झाडं स्थानिक कर्मचाऱ्यांनीच लावली आहेत, असे प्रश्न देखील उपस्थित होताना दिसत आहेत. सदर बाब ही महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवून ती झाडं नष्ट करायला हवी होती, परंतु त्यांनी तसं न करता काही कर्मचाऱ्यांना पाठवून ती झाडं उपटली आहेत आणि एका मोटरसायकलीच्या डिक्कीमध्ये टाकली. त्याबद्दल अभियंता बागुल यांना विचारणा केली असता तिथे 2च झाडं होती आणि आम्ही आता इथून पुढे या ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात करू, तसेच आम्ही पोलीस स्टेशनशी संपर्क करूनच ही झाडं काढून टाकली आहेत असं सांगण्यात आलंय. मात्र पोलीस स्टेशनशी संपर्क केला असता अशी कुठलीही कल्पना त्यांना दिली नसल्याची माहिती पुढे आली आहे. गांजासारख्या अंमली पदार्थांची झाडं लावणं हा कायद्यानं मोठा गुन्हा आहे. असं असताना अगदी रोड लगत असणाऱ्या बागेमध्ये ही 7 ते 8 झाडं एवढी वाढेपर्यंत कोणाच्या नजरेमध्ये कशी आली नाहीत, ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर देखील पोलिसांना न बोलवता ही झाडं का नष्ट केली गेली आणि आता पोलीस यावरती काय कारवाई करणार असे अनेक प्रश्न आता उपस्थित होताना दिसत आहेत. तर कशाची झाडं होती ते काय माहिती नाही, परंतु आता ते जे म्हणजे चुकीचं वेगळे झाडं वाढत होते, दोन तीन काय ते उपटून फेकून त्याची विल्हेवाट लावून टाकलेली आहे. आणि ते दुपारी 2 ते रात्री 10पर्यंत एक सिक्युरिटी आपण आता तैनात केलेला आहे आणि रात्री 10 ते सकाळी 6पर्यंत आपला सिक्युरिटी असतो. कारण की इथं बरेचसे लोक तिथं लघवी वगैरे करायचे, त्याच्यामुळे ते लघवी न करण्यासाठी आम्ही तिथं तार कंपाऊंड करून झाडांची व्यवस्था वगैरे केलेली होती. मग आता काही कोणी जाणार नाही तिकडे. अर्धा ते 1 फुटापर्यंत झाडे वाढूपर्यंत नाही एवढं नव्हतंच ना, काही 1 फूटपर्यंत काही नव्हतंच ना. अर्धा फुटापर्यंत तरी ती झाडे होती. नाही ठीक आहे, परंतु काय त्याचं काय कोणते झाड होते काय त्याचं विल्हेवाट लावून टाकलेली आम्हाला कल्पना नव्हती. नाही कोणते झाड होते काय आयडिया नाही. मग आता तुम्ही त्याचं आयडेंटिफिकेशन कसं केलं? नाही काय त्याचे काय 2-3 झाड होते, त्याचे ते विल्हेवाट लावून टाकले ना. 7 झाडं होती, 7 ते 8 झाडे. काय आयडिया नाही बरं का, परंतु ते काय 2-3 झाड होते तिथे विल्हेवाट लावून टाकले, सिक्युरिटीची व्यवस्था केलेली. आता इथं कोणी संध्याकाळी नंतर कोणी असं वेगळा काही माणूस दिसला तर त्याच्यावर त्याची लगेच चौकशी करायची की कसा आला काय आला असं. इकडं कोणी लघवीला कोणी जाणार नाही संध्याकाळी 5:30-6 नंतर याची दक्ष घेण्यात येईल आणि कोणी आढळ असताना लगेच टोकण्यात येईल, त्याला उचलून देण्यात येईल असं. सचिन खरात, C24 तास, अकोले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रवेशानंतर त्यांचे स्वागत मेळावे, संवाद मेळावे आणि गाठीभेटी मेळावे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सुरू आहेत. नावरे इथे लोकमत घेण्यात आलं तेव्हा अमोल कोल्हेंचं नाव प्रकर्षानं पुढे आलंय, मात्र अजित पवारांनी आत्ताच नाव घोषित करणार नाही असं स्पष्ट केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रवेशानंतर त्यांचे स्वागत मेळावे, संवाद मेळावे आणि गाठीभेटी मेळावे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सुरू आहेत.
सकाळी मंचरनंतर शिरूर तालुक्यामधील न्हावरे इथे मेळाव्यामध्ये डॉक्टर कोल्हे यांच्या नावाची शिरूर लोकसभा मतदारसंघामधनं उमेदवारी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे घोषणा प्रमुख नेत्यांकडनं होईल अशी अपेक्षा होती। मात्र तुम्हाला अभिमान वाटावा, तुमच्या मनामधील आवाज लोकसभेमध्ये पोहोचवेल असा उमेदवार देणार असल्याचे सूतोवाच करत इच्छुक उमेदवारांपैकी कोण पाहिजे असं लोकमत घेण्यात आलं। यावेळी अनेकांची नावं घेत शेवटी अमोल कोल्हेपर्यंत सर्वांचं मत येऊन थांबलं आणि एकच जल्लोष करत अमोल कोल्हे यांना उमेदवारी द्यावी असा कौल जनमानसांमधनं आला आहे। पण यावेळी अजित पवार यांनी सावध भूमिका घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या आघाडीचा धर्म पाळण्यासाठी आताच नाव घोषित करणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। मात्र असं असलं तरी अमोल कोल्हे यांच्यावरती शिक्कामोर्तब झालाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। मात्र असं असलं तरी इच्छुकांच्या समर्थकांमध्ये अद्याप देखील उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम आहे। सुरुवातीपासून राष्ट्रवादीच्या गोटामध्ये चर्चेमध्ये असणारे विलास लांडे यांना शिवसेनेमधनं आलेले अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। असं असलं तरी विलास लांडे यांनी केलेली पूर्वतयारी नेमकी कशासाठी हा प्रश्न म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राजनीती म्हणावी लागेल। पण असं असलं तरी विद्यमान खासदारसाठी कोण सक्षम उमेदवार देता येईल याची रंगीत तालीम आणि लोकमानसांच्या मनामधील उमेदवाराच्या मागील पाठबळ तपासण्यासाठी मागील 2 दिवसांमध्ये उत्तर पुणे जिल्ह्यामधील राष्ट्रवादीकडनं मेळावे घेण्यात येत आहेत। शिरूर तालुक्यामधील माजी आमदार अशोक बापू पवार यांनी न्हावरे तालुका शिरूर इथे घेतलेल्या संवाद मेळाव्यामध्ये देखील राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर करण्यात आला नाहीये। त्यामुळे इच्छुकांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांची निराशा झाली आहे। आमदार दिलीप वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे यांच्यासह प्रमुख नेते राष्ट्रवादी ज्याला उमेदवारी देईल त्यांचे काम निष्ठेनं करणार असल्याचं सांगत असले तरी उमेदवारीबाबत शिक्कामोर्तब होणं अद्यापही बाकी आहे। तर या शिरूर लोकसभेच्या रणसंग्रामामध्ये राष्ट्रवादीची उमेदवारी मिळण्यासाठी कोण बाजी मारतोय याचीच उत्सुकता सध्या या मतदारसंघामध्ये आहे। दिवसेंदिवस कोण तळ्यात आणि कोण मळ्यात असणार याची चर्चा सध्या गावाच्या पारावरती जोमानं सुरू आहे। पण तरी देखील अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहीर होईल असा अंदाज वर्तवला जातोय। त्यामुळे माजी आमदार विलास लांडे यांच्या पूर्वतयारीचं काय असा देखील मोठा प्रश्न निर्माण होतोय। सुनील पिंगळे, C24 तास, शिक्रापूर। राहुरी नगर परिषदेमध्ये सत्ताधारी गटामधील 2 आजी-माजी नगरसेवकांमध्ये कोणत्या तरी अज्ञात कारणावरून नगर परिषद कार्यालयामध्ये चांगलीच खडाजंगी होऊन मारहाण झाली आहे। 8 मार्च रोजी दुपारी ही घटना घडली आहे। सदर प्रकरण मिटवण्यासाठी मुख्याधिकारी यांनी पोलिसांना पाचारण केलं। राहुरी नगर परिषदेमध्ये सत्ताधारी गटामधील 2 आजी-माजी नगरसेवक तनपुरे आणि उंडे यांच्यामध्ये कोणत्या तरी अज्ञात कारणावरून नगर परिषद कार्यालयामध्ये चांगलीच खडाजंगी होऊन मारहाण झाली आहे। 8 मार्च रोजी दुपारी ही घटना घडली आहे। सदर प्रकरण मिटवण्यासाठी मुख्याधिकारी यांनी पोलिसांना पाचारण केलं। राहुरी शहर हद्दीमधील वॉर्ड क्रमांक 9 मध्ये सत्ताधारी तनपुरे गटामधील विद्यमान नगरसेवक अक्षय तनपुरे आणि माजी नगरसेवक बाळासाहेब उंडे यांच्यामध्ये बऱ्याच दिवसांपासून कोणत्या तरी अज्ञात कारणानं कुरबुर सुरू आहे। 8 मार्च रोजी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान दोनही नगरसेवक नगर परिषदेच्या कार्यालयामध्ये समोरासमोर आले। यावेळी दोघांमध्ये कुरबुर सुरू झाली। त्याचं रूपांतर मोठ्या खडाजंगीमध्ये झालं आणि मारहाण झाल्याची चर्चा सुरू आहे। यावेळी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, त्यामुळे अनेकांनी घटनास्थळावरून पळ काढला। तर मुख्याधिकारी अनुप डुरे यांनी घटनेचं गांभीर्य पाहून राहुरी पोलिसांना पाचारण केलंय। नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते दादा पाटील सोनवणे, नगरसेवक सूर्यकांत भुजाडी, सोन्याबापू जगदने, नितीन तनपुरे, विलास तनपुरे यांनी मुख्याधिकारी यांच्या दालनामध्ये दोनही नगरसेवकांना बसवून भांडणं मिटवण्याचा प्रयत्न केलाय। यावेळी उपनगराध्यक्ष दिलीप चौधरी यांच्यासह नगरपालिकेमधील कर्मचारी इथे उपस्थित होते। कर्मचाऱ्यांनी यावेळी फक्त बघ्याची भूमिका घेतली होती। मात्र पोलीस उशिरापर्यंत मुख्याधिकारी अनुप डुरे यांच्या दालनासमोर पहारा देत होते। सत्ताधारी गटामधील दोनही आजी-माजी नगरसेवकांमध्ये नेमकं कोणत्या कारणामुळे वाद झालाय हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे। सध्या तरी सदर वादावरती पडदा पडला आहे, मात्र भविष्यामध्ये मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता दिसून येते। या घटनेमुळे शहरामध्ये दिवसभर मोठी चर्चा सुरू होती। तर नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे या घटनेबाबत आता काय भूमिका घेणार याकडेच नागरिकांचं लक्ष लागलंय।
विरोधी पक्षनेते दादा पाटील सोनवणे तसेच इतर लोकांनी भांडणे मिटवण्यासाठी मोठा प्रयत्न केला, मात्र तो फेल ठरलाय। या घटनेबाबत दोनही नगरसेवकांनी एकमेकांवरती फिर्याद दाखल करण्यासाठी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली होती। दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम इथे सुरू होतं। आज राहुरी नगर परिषदमधील विद्यमान नगरसेवक अक्षय तनपुरे तसेच माजी नगरसेवक बाळासाहेब ओंडे यांच्यामध्ये कोणत्या तरी अज्ञात कारणावरून खडाजंगी होऊन मारहाण झाल्याची घटना घडलेली आहे। यावेळी राहुरी नगर परिषदेमधील विरोधी पक्षनेते दादा पाटील सोनवणे तसेच इतर नगरसेवकांनी मध्यस्थी करून दोन्ही नगरसेवकांची भांडणे मिटवण्याचा प्रयत्न केला, मात्र सदर भांडणे मिटली नाही। यावेळी दोन्ही नगरसेवकांनी एकमेकांविरोधात फिर्याद दाखल करण्यासाठी राहुरी पोलिसात धाव घेतली आहे। या घटनेची शहरात दिवसभर चर्चा सुरू होती। मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी। दुधाचे भाव तसेच विविध मागण्यांसाठी आंबेगाव तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं रस्त्यावरती दूध ओतून करण्यात आले आंदोलन। मोताळ्यामध्ये मंजूर रस्त्यांच्या कामाचे पैसे काढूनही रस्त्याचं काम अपूर्णच, मात्र कागदोपत्री रस्ता पूर्ण झाल्याचं स्पष्ट। मोडवे गावामध्ये रस्त्यासाठी ग्रामस्थ झाले हैराण, 2 स्थानिक शेतकऱ्यांच्या वादामधनं अतिक्रमण झाल्याची तक्रार। आणि अकोल्याच्या उपविभागीय कार्यालयामधील मैदानामधील बागेमध्ये आढळली आहेत गांजाची 7 ते 8 झाडं। यावरती आता पोलीस काय कारवाई करतायत याकडेच लागले सर्वांचं